श्रमगीता, मेडिटेशन, श्रमकवच. श्रमकवचामधील 5वा मुक्त अभंग आपण आज घेणार आहोत अभ्यासासाठी किंवा वाचनासाठी. जीवनी न प्रवेशे बेरोजगार क्षण, जो करील श्रमधारण, सर्व संकटात होई त्याचे रक्षण. श्रमकवच सर्व प्रकारे अनन्य. या श्रमकवचामध्ये एकूण जे मुक्त अभंग आहे ते 38 आहेत एकूण. 38 अभंगाच्या द्वारे त्याचा श्रमार्थ सुद्धा सांगितलेला आहे. जीवनी न प्रवेशे बेरोजगार क्षण, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जेव्हा बेरोजगार बेकारीचे क्षण येतात तेव्हा श्रम जर तुम्ही धारण केले असेल तर तुम्हाला ही बेरोजगारी शिवणार सुद्धा. म्हणजे काय याचा की एका नोकरीमध्ये आपल्याला मन रमत नाही. आता मन रमत नाही, पगार कमी असतो का, वेतनवाढ होत नाही, पगार वाढत नाही, त्या कामाचा कंटाळा येतो, या गोष्टी वेगळ्या आहेत, भिन्न आहेत. परंतु ज्यावेळी आपण श्रम नावाची शक्ती धारण करतो हातामध्ये, शरीरामध्ये, बुद्धीमध्ये, तेव्हा आपसुकच आपलं जे श्रम धारण करण्याची जी मनीषा आहे किंवा जी इच्छा आहे ती मेलेली नसते. किती काम तासाचं असेल तरी आपण ते करतच असतो. हे काम करण्याने आपल्याला अनेक गोष्टी साध्य होतात. पैसा ही त्याचं मुख्य कारण आहे. श्रमकवच धारणाने जीवनात बेरोजगारीचा काळ प्रवेशत नाही आणि हे श्रमकवचाने शक्य आहे. कारण श्रमाच्या अंगी श्रमकवचाची कुंडले आहेत हे लक्षात घ्या. सर्व प्रकारच्या संकटाचा सामना करण्याची महाशक्ती त्यामध्ये आहे. संकटापासून रक्षण करण्याचे काम हे श्रमकवच करतेच. परंतु तुमच्यावर जेव्हा एखादं संकट येतं, अपघात असेल तर गोष्टी असेल, त्यालाही दूर सारण्याचं काम ही श्रमाची शक्ती करते. लक्षात घ्या. परिश्रम, श्रम, कष्ट, मेहनत ही श्रमाचीच नावं आहे. आणि श्रम हे एक 6वी शक्ती आहे, 6वं तत्व आहे, 6वं महाभूत आहे. पंचमहाभूतापेक्षा नंतरच प्रश्न असेल तर कोणतं आहे? श्रम. ते सर्वत्र भरलेलं आहे, हवेप्रमाणे आहे, ते दिसत नाही. पण जेव्हा जेव्हा आपल्याला त्याची आवश्यकता पडते तेव्हा ते हजर राहते. हातामध्ये, हाताच्या पंजामध्ये, बोटामध्ये, पायामध्ये, शरीरामध्ये श्रमचैतन्य स्फुरते, संचारते आणि चुटकी सरशी कामे होतात. बरं, त्याला श्रमाची शक्ती. आणि ही जी शक्ती ओळखतात त्यांचं तर काय विचारायला आणि सांगायला काही शब्दच अपुरे पडते. एवढे ते हारल्यासारखे, झपाटल्यासारखे काम करतात. कशामुळे? या श्रमाच्या शक्तीमुळे. जो सर्व संकटात होई त्याचे रक्षण, म्हणजे काय करतं की संकटापासून रक्षण करतं. परंतु श्रम हे विश्व मैत्री करण्याचे महासाधन आहे. श्रमामुळे जागतिकीकरणाच्या क्षेत्रात शिरकाव करून विविध देशांशी सुलभाचे संबंध प्रस्थापित करता येतात. आणि त्यासाठीच हे श्रम जे आहे विश्व संचार करणारे आहे, ते विश्व नायक आहे, असे हे तत्व आहे. श्रमाच्या अनेक कलापैकी आधुनिक कला कोणती आहे आता? तर युट्यूब सारख्या सोशल साईटवर जाऊन
किंवा इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा अदर म्हणजे वेगळ्या गोष्टी असतील ज्या सोशल मीडियाच्या बाबतीत आहेत, त्यामध्ये जाऊन रील बनवायचं, व्हिडिओ बनवायचे, पोस्ट टाकायचे. ही नवीन कला आत्मसात झालेली आहे आणि हे तंत्रज्ञान आहे. तुम्हाला श्रमज्ञान प्राप्त झाल्यावर दुसरी पाहिजे काय, तंत्रज्ञान तुमच्याकडे असेल. आपण तंत्रज्ञान असलं की श्रमदानाची पातळी तुमची वाढवता येते. श्रमदान ज्याला आपण म्हणतो आणि श्रमज्ञान वेगळं आहे. श्रमज्ञान, श्रमदान आणि तंत्रज्ञान या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत श्रमाच्या बाबतीत. आणि ह्या श्रमाच्या गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा इतिहासामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की अनेक दिग्गज या श्रमाच्या शक्तीने आपले जीवन कीर्तिवंत करतात. अनेक जीव, छत्रपती शिवाजी महाराज असतील, श्रीराम असतील, श्रीकृष्ण असतील, गौतम बुद्ध असतील किंवा अनेक जे लोक आहेत त्यांनी ते सिलेक्ट केलेलं आहे. तो कसं करता येतं? ते श्रमाला कसं आहे, जात, धर्म, पंथ या गोष्टी मान्य नाही. श्रम करणाऱ्याच्या हातामागे कोणती व्यक्ती उभी आहे, ती स्त्री आहे का पुरुष आहे, हे सुद्धा श्रम पाहत नाही. लहान आहे का मोठी आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, त्याचं सौंदर्य कसं आहे, दिसायला कसं आहे, हे काय पाहत नाही श्रम. ते फक्त श्रम करणारे हातच बघ, श्रम करणारी बुद्धी फक्त पाहतो. म्हणून ते बघा, ही श्रम जी शक्ती आहे ना, त्याने काय होतं की रंकाचा राग होता येईल. गरीब असेल त्याच्याकडे जर श्रमज्ञान असेल आणि तो श्रमज्ञानाला जर त्याने श्रम तंत्रज्ञानाची जोड दिली तर तो श्रीमंत होतो. स्वतःच्या बुद्धीवर स्वतःची एक नवीन आयडिया, कल्पना तो क्रिएट करतो, बाजारामध्ये आणतो, त्याचा प्रसार करतो, प्रचार करतो आणि गडगंज श्रीमंत होतो. आता आपल्याकडे स्टार्टअप इंडिया नावाची योजना आहे. त्यामध्ये अनेक लोक या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन श्रीमंतीकडे रस्ता मार्गक्रमण करीत आहे. त्याचा हा फायदा आहे श्रमाचा, हे लक्षात घ्या. आणि यासाठी आपण सतत श्रमाच्या संपर्कात राहिलो, सतत. आता यासाठी तुम्हाला जर श्रमाची ताकद, श्रमाची शक्ती वाढवायची असेल तर यासाठी एक ब्रह्मांडाचं तंत्र आहे आपल्याकडे, ते तुम्हाला सांगतो. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं पहाटे 3 वाजता आणि 3 वेळा बोलायचं आहे की माझ्या उद्योगाची भरभराट होत आहे, माझा नवीन उद्योग खूप जोरात चालला आहे, माझ्या उद्योगातून मला श्रीमंती मिळत आहे किंवा मला नवीन उद्योग सुरू करायचे. नोकरीचे असेल तर नोकरीबाबत सुद्धा आपण तसंच म्हणू शकतो. त्यानंतर सकाळी 6 वाजता हे पहाटे 3 वाजता उठला, ते बोललात तुम्ही इच्छा किंवा तुमची काय मागणी असेल ब्रह्मांडावरती, आणि नंतर झोपून जायचं आहे. 6 वाजताच्या आधी उठायचं आहे आणि ते पुन्हा 6 वेळा बोलायचं. 3 वाजता आपण किती वेळा बोललो? 3 वेळा. आणि 6 वाजता आपण 6 वेळा. तेच म्हणायचं जे तुम्ही पहिलं म्हटलं 3 वाजता तेच. आणि ते 6 वेळा बोलून झालं 6 वाजता सकाळी की मग तुम्ही सकाळचे 9 वाजता 9 वेळा बोलू शकता किंवा रात्री 9 वाजता बोलू शकता. त्याप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता बोलू शकता, दुपारी 3 वाजता बोलू शकता. असं तुम्ही एक स्वतःला सवय लावून घ्या, एक पद्धत आखून घ्या आणि त्याचे एक वेळापत्रक तयार करा. त्यानुसार तुमच्या काही योजना असतील, तुमच्या काही इच्छा असतील, तुमच्या काही मागण्या असतील, त्या ब्रह्मांडाला सांगा आणि बोलत राहायच्या. आणि ब्रह्मांडाला सांगितल्यामुळे त्या घडतात. तसं होण्याला आपल्याला शक्ती प्रदान करते ब्रह्मांड. तुमचा ब्रह्मांडावर विश्वास नसेल तरी ते घडेल. तुम्ही फक्त बोला, बाकीचं ब्रह्मांड
हे स्वतः करतं. करून बघायला काही हरकत नाही.